हॅलो, हॅलो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एडो संघाची धावसंख्या झालेली आहे 26. मो मूळ संघाकडून सांघिक तिसऱ्या वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज हर्षल. ऑन स्ट्राईक असेल फलंदाज अंकित. हॅलो. आई सुंदर फेकलेला चेंडू स्लिपमध्ये खेळून काढलाय अंकित या फलंदाजाने. या चेंडूवर एक धाव पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते 27. हॅलो, हॅलो. पुढचा चेंडू गोलंदाज हर्षल. हाय सुंदर फटका खेळून काढलाय तो फलंदाज. रोहिताच्या बॅटीतून निघणारा हा दुसरा षटकार आणि या षटकारच्या सहाय्याने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या झालेली आहे 33. अतिशय सुंदर फटकेबाजी करतोय फलंदाज रोहित. हाय सुंदर फेकलेला चेंडू, परंतु तिथे मात्र 2 क्षेत्ररक्षक धावतायत आणि सुंदर झेल पकडलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. फील्ड करतोय गोलंदाज. झेलबादच्या स्वरूपात बाद होतोय फलंदाज रोहित. रोहितची जागा भरून काढणारे नवीन फलंदाज रोहितची जागा भरून काढणारे नवीन फलंदाज जातोय संकेत. तेहतीस. मात्र ऑन स्ट्राईक खेळेल फलंदाज अंकित. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाजी करतोय हर्षल. त्याला सामोरं जाईल लेफ्ट हँड फलंदाज अंकित. हा मात्र अतिशय वेगाने फेकलेला चेंडू. विकेट विकेट किपरला काही कलेक्ट करता आला नाही. या चेंडूवर मिळते 1+1. अशा प्रकारे 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या होते 35. पुढचा चेंडू गोलंदाज हर्षल. त्याला समोर जाईल नवीन आलेला फलंदाज संकेत. आई त्याच दिशेने थर्डमॅनच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. तिथे मात्र विकेट किपर स्वतः फील्ड करतोय आणि या चेंडूवर एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या होते 36. 4 चेंडूंचा खेळ झालेला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या षटकामधील. अंकित. आई सुंदर फटका खेळला होता. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतंय लॉंगऑफच्या दिशेने असणाऱ्या क्षेत्ररक्षकाकडून. या चेंडूवर मिळते एकच धाव.
एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या झालेली आहे 37. या या षटकामध्ये एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि ऑन स्ट्राईक खेळतोय फलंदाज संकेत. हा मात्र परत एकदा दरम्यानच्या दिशेने चेंडू फील्ड करतोय क्षेत्ररक्षण. या चेंडूवर मिळते एकच धाव. एका धावने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या झालेली आहे 38. 3 षटकाच्या समाप्तीनंतर शिरडून संघाची धावसंख्या झालेली आहे 38. मऊ संघाकडून सांघिक 14 वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज. कोण आहे रे बॉलर कोण आहे? कोण सांग. हाय सुंदर अतिशय वेगाने फेकलेला चेंडू फलंदाज इथे मात्र बेट होतोय. पहिला चेंडू निर्धाव फेकतोय गोलंदाज सुमित. आमचे साथी स्कोरर देखील सुमितच आहे. हाय सुंदर फेकलेला चेंडू पाहूया या चेंडूवर किती धावा मिळतात. 1+1 अशा प्रकारे 2 धावा मिळतात या चेंडूवर. 2 धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या झाली 40. पुढचा चेंडू गोलंदाज या माध्यमातून गोलंदाज वापरण्यात आलेला आहे सुमित. त्याला समोर जाईल अंकित हा फलंदाज. हाही सुंदर फेकलेला चेंडू इथे मात्र फलंदाज बीट होतोय. धावसंख्या मात्र तिथे स्थिर 40. हाही त्याच प्रकारे फेकलेला चेंडू फलंदाजाला काही त्याचा फायदा झाला नाही. या चेंडूवर देखील मिळते एकच धाव. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या झालेली 41. पुढचा चेंडू संकेत सामोरं जाईल. हा मात्र पंच स्वर दर्शवतो. या स्वर चेंडू धावसंख्येमध्ये वाढत धावसंख्या झालेली 42. धावसंख्या झालेली 42. अजून या षटकामधील काही चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. ऑन स्ट्राईक खेळतोय फलंदाज संकेत. हा मात्र हाही देखील जातोय बॅकवर्डच्या दिशेने. तिथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण होतोय क्षेत्ररक्षकाकडून. या चेंडूवर 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. या 2 धावेने धावसंख्या झालेली आहे 44. पुढचा चेंडू गोलंदाज मार्कर गोलंदाज सुमित. त्याला सामोरं जाईल फलंदाज संकेत. आई तशाच प्रकारे सगळे चेंडू मागेच जातात त्यांचे. पुढचा चेंडू इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. संकेत हा फलंदाज. या चेंडूवर मिळालेली एकच धाव. एका धावाने धावसंख्या झालेली आहे 45. या षटकामधील एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. नवीन फलंदाज जातोय देवेंद्र. या षटकामध्ये शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. त्याला सामोरं जाईल नवीन आलेला फलंदाज देवेंद्र.
सुंदर चेंडू फेकलेला. ते मात्र फलंदाज देवेंद्र रनआउटच्या स्वरूपात बाद होते. पंच मात्र ते स्वर दर्शवतात. या स्वर चेंडू धावसंख्येमध्ये वाढतोय. धावसंख्या झालेली आहे 46. अजून या षटकामधील एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल, परंतु रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय तो फलंदाज देवेंद्र. त्याची जागा भरून काढण्यात नवीन फलंदाज जातोय. या षटकामधील एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल, त्याला समोर जाईल फलंदाज अंकित. हाय वाईट चेंडू फेकलाय. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतं बॅकवर्डच्या दिशेने. आणि इथे देखील रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय फलंदाज XYZ. आणि हाय पंच स्वर दर्शवत. आणि या चेंडूवर 1+1 अशा प्रकारे 2 धाव मिळतात. 2 धाव धावसंख्या झालेली आहे 48. या षटकामध्ये अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल, परंतु तो देखील चांगला फेकत फलंदाज सुमित. हा मात्र सुंदर फेकलाय चेंडू. फलंदाज आहे काही बॅट या रडारमध्ये आलाय. तिथे मात्र फलंदाज धावतोय. पाहूया या चेंडूवर किती धावा येतात. 2 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत. तिसरी धाव देखील पूर्ण होते की नाही. या चेंडूवर मिळतात 2 धावा. 2 धावे धावसंख्या झालेली आहे 50. 4 षटकाच्या समाप्तीनंतर शेडून संघाची धावसंख्या झालेली आहे 50. चेंडू आणि 51 धावा करायच्या मोहोस संघाच्या फलंदाजांना. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो आज सामना रंगतोय मोह विपक्ष शिरडोन. शिरडोन संघाने 4 षटकामध्ये 50 धावा कुठले आणि 51 धावांचा डोंगर उभा केलाय तो मोहोस संघापुढे. मोहोस संघाचे सलामीचे 2 फलंदाज मैदानात जात आहेत. शिरडोन संघाने आपली क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं. मोहोस संघाचे सलामीचे फलंदाज गेले. एका बाजूला असेल हर्षद, एका बाजूला असेल सूर्यकांत.
24 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे ती मोहोज संघाला. मोहोज संघाचे सलामीचे फलंदाज गेले. ऑन स्ट्राईक असेल फलंदाज हर्षद. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहे सूर्यकांत. एवढं संघाकडून सांघिक पहिल्यानं वैयक्तिक पहिले षटक घेऊन येते गोलंदाज आमचे मित्र संदीप भोईर देखील यांचं पासून आत्ताच दिसत आहेत ते. संदीप भोईरचं आगमन झाले, त्यांचे देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. शिरडून संघाकडून सांघिक वैयक्तिक षटक घेऊन आलाय गोलंदाज अभि. ऑन स्ट्राईक असेल फलंदाज हर्षद. नॉन स्ट्राईक एंड फलंदाज सूर्या. गोलंदाज मार्ग गोलंदाज अभि. पहिला चेंडू फेकला इथे मात्र की किप्पर काही हालचाल करत दिसत नाहीये आणि 50 वर दर्शवतात. या चेंडूवर 1+1 अशा प्रकारे 2 धाव मिळतात. 2 धाव धावसंख्या अकाउंट ओपन होतं मोहोज संघाचं. धावसंख्या झालेली 2. धावसंख्या झालेली 2. आता मात्र ऑन स्ट्राईक केले हार्ड हिटर फलंदाज सूर्या. पुढचा चेंडू गोलंदाज अभि. अतिशय सुंदर फटका खेळून काढ. तिथे मात्र आउटफील्ड खराब असल्या कारणाने चेंडू गवतात गेलेला आहे. भावी या चेंडूवर किती धावा येतात? या चेंडूवर 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या झालेली 4. पुढे चाललाय हाही पंच स्वर दर्शवतात. या स्वरने धावसंख्या झालेली 5. पुढचा चेंडू गोलंदाज अभि. त्याला समोर जाईल फलंदाज सूर्यकांत. आता मात्र स्वर चेंडू निर्धाव चेंडू फेकतोय गोलंदाज अभि. थर्ड मॅनच्या दिशेने खेळून काढा. तिथे मात्र क्षेत्ररक्षक धावतोय. या चेंडूवर देखील 1 धाव पूर्ण करतात सहजरित्या दोन्ही फलंदाज. एका धावसंख्येमध्ये वाढते. धावसंख्या झालेली 6. धावसंख्या झालेली 6. हा मात्र सुंदर फटका खेचून आणलाय. लॉंग ऑफच्या वरून उत्तुंग असा षटकार घेतलाय तो फलंदाज हर्षद याने. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या वाढ होते. धावसंख्या झालेली आहे 12. मात्र अभि गोलंदाजाला कुठेतरी विचार करण्यास भाग पाडले ते फलंदाज अभि हर्षद याने. आणि हा स्वर दर्शवतात पंच. आणि स्वरने धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या झालेली आहे 13. आणि हाय पाहूया स्वतःच्या फॉलोअरमध्ये झेल पकडतोय की नाही गोलंदाज अभि. इथे मात्र कडे झेल बाद होतोय तो फलंदाज हर्षद. हर्षद याच्या पारीचा अंत होतोय वैयक्तिक 6 धाव्यांवर. हॅलो. हर्षद याची जागा भरून काढणारे नवीन फलंदाज जातो रोहित.
या षटकामध्ये अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. स्ट्राईक एंडला असेल फलंदाज सूर्यकांत मस्कर. पाहूया या चेंडूवर कोणता फटका खेळतोय की निर्धाव चेंडू फेकतोय गोलंदाज आवी. हाय किपरला काही चेंडू अजून एकही भेटलेला नाहीये आणि पंच हाही देखील स्वर दर्शवतात. 1+1 अशा प्रकारे या चेंडूवर 2 धावा मिळतात आणि 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे 15. अजूनपर्यंत आभी या गोलंदाजाने या षटकामध्ये 9 चेंडू फेकलेले आहेत आणि धावा खर्च केलेले आहेत 15. हा मात्र कव्हरच्या दिशेने खेळून काढला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक जाधव पाहाव्या झेल होतोय की नाही. या चेंडूवर 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत त्या दोन्ही फलंदाजाने. 2 धावांनी धावसंख्या झालेली 17. एका षटकाच्या समाप्तीनंतर मऊ संघाची धावसंख्या झालेली 17 आणि अजून येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 34 धावांची. अजून येणारे 18 चेंडू आणि 34 धावांची गरज असेल ती मोह संघाला. सलामीला आलेला फलंदाज सूर्या देखील अजूनही मैदानात खेळण्यास सज्ज आहे. पहिल्या षटकाचं वर्णन करण्याचं झालं तरी अभिया गोलंदाज 10 चेंडू फेकले आणि 17 धावा खर्च केल्यात. शिरडून संघाकडून सांघिक दुसरा वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज अंकित. शिरडून संघाकडून सांघिक दुसरा वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलाय तो गोलंदाज अंकित आणि त्याला सामोरं जाईल सलामीला आलेला फलंदाज सूर्यकांत मस्कर. हा मात्र सरळ बॅटने लॉंग ऑफच्या वरून षटकार खेचलाय तो फलंदाज सूर्या याने. धावसंख्या झालेली आहे 23. अजून येणारे बरेच चेंडू आणि 28 धावांची गरज असेल मऊ संघाला. 17 चेंडून 28 धावांची गरज असेल ती मऊ संघाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अंकित पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ला आणि पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकतोय तो गोलंदाज अंकित. क्षेत्ररक्षणामध्ये थोडी बदल करण्यात येत आहे ते शिरडून संघाकडून. हा मात्र क्षेत्ररक्षण बदल करण्यात येऊन त्यांना थोडा फायदा झालेला आहे आणि झेलबाद होतोय तो फलंदाज सूर्या. सूर्यकांत हा वैयक्तिक 9 धाव्यांवर बाद होतो आणि त्याची जागा भरून काढून नवीन फलंदाज जातोय अन्वेष. सूर्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातो अन्वेष. अजून येणारे बरेच चेंडू 28 धावांची गरज आहे ती मऊ संघाला. पुढचा चेंडू गोलंदाज मार्ग गोलंदाज अंकित त्याला समोर जाईल फलंदाज अन्वेष. पहिला चेंडूचा असा भरघोस समाचार घेतलाय लांबच लांब षटकार घेतलाय तो फलंदाज अन्वेष याने. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या झालेली 29. अजूनही येणारे बरेच चेंडू आणि 22 धावांची गरज आहे ते मोहोस संघाला. पुढचा चेंडू गोलंदाज अंकित तो षटकार खाल्लेले पाहिजे पुढचा चेंडू. हा सुंदर फेकला चेंडू येतोय निर्धाव. निर्धाव चेंडू समीकरण मात्र बदलतोय.
येणारी 14 चेंडू आणि 22 धावा करायचे आहेत त्या मोहो संघाला. हाही सुंदर फेकतोय तो गोलंदाज अंकितला, की सलग 2 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश येतोय तो गोलंदाज अंकित याला. तर मात्र समीकरण बदललं. 13 चेंडूंना 22 धावा करायच्या आहेत अजूनही मोहो संघाला. या षटकामधील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक असेल. ऑनस्ट्राईक असेल फलंदाज अन्वेष. हाही अतिशय गतीने फेकलेला चेंडू. फलंदाज अन्वेष सलग एक षटकार मारून सलग 3 चेंडू देखील निर्धाव खेळतोय. तर मात्र समीकरण बदलते. 12 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज असेल ती. 12 चेंडू आणि 22 धावा करायच्या आहेत मोहो संघाला. नावाखाडी संघाचा कर्णधार यायचंय. येणारे 12 चेंडूंना 22 धावांची गरज असेल मोहो संघाला. नावाखाडी संघाचा कर्णधार येऊन इथं राहायचंय आपण. शेडोन संघाकडून सांग एक तिसरा माहिती पहिले षटक घेऊन आले तो गोलंदाज अक्षय. त्याला सामोरा जाईल वन डाऊनच्या भूमिकेत आलेला फलंदाज रोहित. येणारे 12 चेंडूंना 22 धावा करायच्यात मोहो संघाला. 12 चेंडू 22 धावा. ऑनस्ट्राईक असेल फलंदाज रोहित. पहिला चेंडू पंच स्वर दर्शवतात. स्वरने धावसंख्येमध्ये वाढ झालेली. धावसंख्या झालेली 30. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची. पंचांचा निर्णय अंतिम राहील. मॅचेस लाईव्ह आहेत जास्त पण हाही सुंदर फेकलेला चेंडू. पुन्हा एकदा पंच स्वर दर्शवतात. या चेंडूवरती मिळतील 1+1 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे 32. समीकरण मात्र आता जवळ येते. 12 चेंडू आणि 19 धावा करायचे आहेत ते मोहो संघाला. 12-19. सुंदर चेंडू फेकलेला. पाव्या तिथे झेल होतोय का? आणि झेल बाद होतोय फलंदाज अन्वेष. अन्वेष याने पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता. नंतर ते सलग 3 चेंडू निर्धाव खेळला ना. आता मात्र येते आपली विकेट बहाल करतोय तो शिरडून संघाच्या गोलंदाजाला. अन्वेष याची जागा भरून काढणे नवीन फलंदाज जातोय राकेश. येणारे 11 चेंडू आणि 19 धावा करायच्या अजूनही मोहो संघाला. येणारे 11 चेंडू आणि 19 धावा करायच्या अजूनही मोहो संघाला. आणि स्ट्राईक एंडला खेळलेला नवीन आलेला फलंदाज राकेश. पुढचा चेंडू गोलंदाज अक्षय. त्याला सामोरं जाईल नवीन आलेला फलंदाज राकेश. 11 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे अजूनही मोहो संघाला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडं बदल करण्यात आले ते शिरडून संघाकडून.
हाय, सुंदर चेंडू फेकतोय गोलंदाज अक्षय. पहिले 2 चेंडू स्वर फेकल्यानंतर पुढच्या चेंडूवर कधी बाद करण्यात यश आला नाही. हा इथला देखील निर्धाव चेंडू फेकतोय गोलंदाज अक्षय. येणारे 10 चेंडूने 19 धावा करायच्या अजूनही मोह संघाला. 10 चेंडू 19 धावा. ऑन स्ट्राईक खेळतोय फलंदाज राकेश. हाय, सुंदर फेकलेला चेंडू, परंतु हा चेंडू देखील स्वर दर्शवतात पंच. या चेंडूवर 1+1 अशाप्रकारे 2 धावा मिळतात. 2 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या झालेली आहे 34. अजूनही येणारे बरेच चेंडू आणि 17 धावांची गरज आहे मोह संघाला. ऑन स्ट्राईक असेल वन डाऊनच्या भूमिकेत आलेला फलंदाज रोहित. हा मात्र सरळ बॅटिंग पाहावी तिथे झेल होतं आणि सुंदर असा झेल पकडलाय ते लॉंग ऑनच्या दिशेने असलेल्या क्षेत्ररक्षकाने. झेलबादच्या स्वरूपात बाद होतोय रोहित हा फलंदाज. अजूनही येणारे 9 चेंडू शिल्लक असतील. जिंकण्याची गरज असेल 17 धाव्यांची. अजूनही येणारे 9 चेंडू आणि 17 धावा करायचे आहेत मोह संघाला. आणि मोह संघाचे गडी देखील बाद झालेले आहेत. 4 विकेट गेलेले आहेत. नवीन फलंदाज जातोय कुणाल. पहिला वाईड होता. लिहिलाय पहिला वाईड होता. पुढचा चेंडू गोलंदाज अक्षय. नवीन आलेला फलंदाज आहे कुणाल. हा या अतिशय गतीने फेकलेला चेंडू इथे मात्र विकेट किपरला काही चेंडू मिळाला नाही. हा चेंडू देखील स्वर दर्शवतात. या चेंडूवरती 1+1 अशा प्रकारे 2 धावा मिळाले आहेत. 2 धाव्याने धावसंख्या झालेली आहे 36. अजून येणारे बरेच चेंडू आणि 15 धावांची गरज असेल ती शिरड मोह संघाला. या षटकामध्ये अक्षय या गोलंदाजीने 7 चेंडू फेकलेले आहेत आणि धावा खर्च केलेले आहेत. भरपूर धावा खर्च केलेले आहेत. हा मात्र सरळ बॅटिंग केल्यावर तिथे मात्र क्षेत्ररक्षक शुभम आहे. सुंदर क्षेत्ररक्षण होते त्याच्याकडून. पाहूया चेंडूवर किती धावा येतात. 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही फलंदाजाने. 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे 38. अजून येणारे 13 धावांची गरज आहे मोह संघाला. हा सुंदर मारलेला पडला चेंडू. या चेंडूवर 1 धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एका धावसंख्या झालेली 19. अजून येणारे 7 चेंडू. 7 चेंडू धावा. 7-12. चेंडू आणि 12 धावांची गरज आहे मोह संघाला. 7-12 समीकरण आलेलं आहे. पुढचा चेंडू. हा इथे पॉईंटच्या दिशेने खेळून काढे फलंदाजाने. इथे मात्र दोन्ही फलंदाज जात आहे. पाहूया चेंडूवर किती धावा मिळतात. आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही फलंदाज. धावसंख्या झालेली आहे 41. अजून येणारे 6 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज असेल मोह संघाला. या इनिंग मध्ये पहिला षटक हातरला होता शिरोड संघाकडून अभियाने देखील 10 चेंडू फेकले होते. दुसरा षटक हातरला होता अंकित्याने फक्त 6 चेंडू फेकले होते. आणि तिसरा षटक हातरला होता अक्षयने देखील 10 चेंडू फेकलेले आहेत. धावा खर्च केलेत. बरेच धावा खर्च केले.
येणारे 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे मोह संघाला. आणि नुसत्या या इनिंगमध्ये 13 धावा वाईट स्वरूपात दिलेल्या आहेत त्या शिरडोन संघाच्या या तिन्ही गोलंदाजाने. 2च गोलंदाज आहेत. अंकित याने फक्त 6 चेंडू फेकले होते. 6 चेंडू आणि 10 धावा करायचे आहेत मोह संघाला. अजून येणारे 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे मोह संघाला. 6 चेंडू आणि 10 धावा. शिरडोन संघाकडून सांघिक 54 व्यक्ती पहिले षटक घेऊन येतोय तो गोलंदाज देवेंद्र. त्याला सामोरं जाईल लेफ्ट हँड फलंदाज राकेश. 6 चेंडू आणि 10 धावा करायचे आहेत त्या मोह संघाच्या या दोन्ही फलंदाजांना. पाहूया करतायत की नाही. हा मात्र स्लोअर पद्धतीने चेंडू फेकला होता फलंदाज राकेशला. काही त्याचा समाचार घेता आला नाही. आई देखील येतोय निर्धाव चेंडू. येणार 5 चेंडू आणि 10 धावा. आता मात्र समीकरण बदलतोय. 5 चेंडू 10 धावा. 5 चेंडू 10 धावा. ऑन स्ट्राईक केलतोय फलंदाज राकेश. हा मात्र तिशेल मागे आपटला होता चेंडू, परंतु या चेंडूवर येतोय 1 बाउन्स चौकार. चौकारच्या सहाय्याने धावसंख्या झालेली आहे. अजून येणारे 4 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे मोह संघाला. पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकला होता. दुसऱ्या चेंडूवर मार खाल्ले चौकारा झान. येणारे 4 चेंडू आणि 6 धावा करायचे आहेत मोह संघाला. येणारे 4 चेंडू आणि 6 धावा करायच्या आहेत त्या मोह संघाला. चेंडू गोलंदाज देवेंद्र. हा स्वर फेकला चेंडू. पाहूया या चेंडूवर किती धावा येतात. स्वर दर्शवतात पंच. 1+1 या प्रकारे या चेंडूवर 2 धावा मिळतात. अजून येणारे 4 चेंडू आणि 4 धावा करायचे आहेत त्या मोह संघाला. आतापर्यंत शिरडोन संघाच्या गोलंदाज 14 धावा वाईट, 15 धावा वाईट स्वरूपात दिलेले आहेत त्या मोह संघाला. पंच स्वर दर्शवतात. अजून येणारे 4 चेंडू आणि 3 धावा. आणि हा 16वा वाईड असेल. 16वी एक्स्ट्रा रन असेल. आत्ता मात्र इन स्विंग केला होता चेंडू. हा निर्धाव येतो. येणार 3 चेंडू आणि 3 धावा. अजूनही 3 चेंडू आणि 3 धावा करायच्या मोह संघाच्या दोन्ही फलंदाज. पंच स्वर दर्शव. येणार 3 चेंडू आणि 2 धावा करायचे अजूनही मोह संघाच्या दोन्ही फलंदाज. आणि हा चेंडू फेकला होता वाईट चेंडू. या वाईटच्या स्वरूपात 17वी धाव एक्स्ट्रा देत आहेत. आणि हा मात्र हाही निर्धाव चेंडू येतो. अजून येणारे 2 चेंडू आणि 2 धावा. अजूनही या मॅच मध्ये ट्विस्ट बाकी आहे. 2 चेंडू 2 धावा. अजूनही मॅच कोणाच्या पाड्यात अजूनही उचलेली नाहीये. 2 चेंडू 2 धावा करायचे आहेत अजूनही मोह संघाला. पुढचा चेंडू.
पंच मात्र स्वर दर्शवतात. आणि हो, अजून येणारे 2 चेंडू आणि 1 धाव. आणि या वाईटच्या स्वरूपात 18वी एक्स्ट्रा धाव देत आहेत ते शिरडोनचे गोलंदाज. अजूनही 2 चेंडू 1 धाव. हा मात्र चांगला मार्क खेळून काढला चेंडू पाहूया इथे. 1 धाव पूर्ण करतात दोन्ही मुलांना आणि हा सामना जिंकतोय मोह संघ. नावाकाठी संघाचा कर्णधार यायचंय. शिरडोन संघाने या सामन्यामध्ये 18 धावा एक्स्ट्रा स्वरूपात दिलेल्यामुळे हा सामना गमवावा लागलेला आहे.